रशियातील पाकिस्तानचे राजदूत मोहम्मद खालिद जमाली यांची भारताला धमकी. भारताविरोधात पाकिस्तान अणुबॉम्बचा वापर करण्यास तयार, जमालींचा इशारा. बारा दिवस होऊनही बदला घेतला नाही. युट्यूब चॅनल बंद केलं, याला बदला घेणं म्हणतात का? पहलगाममधील हल्ल्यावरनं संजय राऊतांचा केंद्र सरकारवर निशाणा. लाडक्या बहिणींनी पैसे दिले म्हणून तुमच्या खात्यातले मंत्री रडतायत. बहिणींना पैसे दिले म्हणून तुम्हाला त्रास का होतोय? खासदार संजय राऊतांचा जोरदार टोला. राजकीय नेत्यांना दिले जाणारे व्हीआयपी पासेस बंद. 5 जणांची चौकशी समिती नेमत. 8 दिवसात अहवाल देण्याच्या सूचना. न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट. पंढरपुरात मंदिर परिसरातील कॉरिडॉरचं काम बुधवारपासून सुरू होणार. सर्वेचं काम 3 आठवड्यात पूर्ण करणार असल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. गडचिरोलीमध्ये लाखो रुपयांच्या धान भरडाईचा गैरव्यवहार उघड. 4 मोठ्या राईस मिल धारकांवरती गुन्हे दाखल. भरडाईच्या नावाखाली निकृष्ट तांदूळ पुरवठा करून सरकारची फसवणूक केल्याचा आरोप. शिर्डीच्या साईबाबा संस्थानला धमकीचा मेल आल्यानंतर आता साई भक्तांच्या सुरक्षेची विशेष काळजी. दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची तपासणी केल्यानंतरच भक्तांना मंदिरात प्रवेश. नागपुरातल्या मानकापूर परिसरात ड्रग्ज तस्करांचा पर्दाफाश. ड्रग्जची विक्री करणाऱ्या 3घांना अटक. आरोपींकडनं 4 लाखांचा मुद्देमाल जप्त. मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि लगतच्या परिसरात 54 बिबट्यांची नोंद. महाराष्ट्र वन विभागाच्या वतीनं राबवण्यात आलेल्या अभियानानंतर आकडेवारी समोर.